नमस्कार. आज आपण बनवणार आहे मच्छी फ्राय. त्यासाठी इथं मी अर्धा किलो मच्छी घेतली आणि ते आता आपण आहे ना लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवणार आहे. बघा इतका मी लसूण घेतलाय 2-3 गड्डी आणि थोडासा अद्रक घेतला. आता याची आपण पेस्ट बनवणार आहे. बघा आपण इथं मसाले घेतले. अद्रक लसणाची पेस्ट केली, चवीपुरतं मीठ घेतले, अर्धी चमचा हळद घेतली, 2 चमचे लाल तिखट घेतले आणि फिश मसाला घेतलाय. बघा आपण हे मच्छी होई ना आता लिंबू पिळून घेऊया थोडासा. हा मसाला आहे ना सगळं पण आपण असा हातानेच मिक्स करणार आहे. आणि सगळं पण आता आहे ना हा असा मिक्स करून आणि आपण ही मच्छीला लावून घेणार आहे. बघा असा घ्यायचा आणि असं सगळं पण असं दोन्ही साईडनं मच्छीला लावून घेऊया आपण. पूर्ण असा चोळून घ्यायचा एकदम मच्छीला. बघा आपण असं आहे ना दोन्ही साईडनं पूर्ण असं लावून घेतलंय मसाला. पूर्ण असं लावून घ्यायचा. बघा आपण आता ना सगळ्या मच्छीला असं लावून घेणार आहे. बघा आपण इथे रवा घेतलाय आणि त्याच्यामध्ये एकदम थोडीशी अशी मिरची टाकायची आणि थोडीशी हळद टाकायची आणि चवीपुरतं थोडक्यात मीठ घालायचं त्याच्यामध्ये. बघा आता ना आपण पूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं. बघा आपण हा रवा आहे ना पूर्ण असं मच्छीला पूर्ण हा रवा लावून घ्यायचा. असं दाबून दाबून असं लावायचं. बघू शकता तुम्ही सर्व बाजूने असं एकदम दाबून लावायचं. याला पण तसंच लावून घ्यायचं. प्रत्येक या खांडाला असंच लावून घ्यायचं. बघा आता आपला पूर्ण रवा लावून झालाय. आता आपण इथं ना तवा तापायला ठेवलाय. बघा इथं आपला तवा पण तापलाय. आपण तेल घालून घेऊ तव्यावरती. सुरुवातीला आपण 1-1.5 पळी तेल घातले. आता त्याच्यावरती ना ही मच्छी ना अशी सोडून द्यायची. सगळी पण अशी आपण आता सोडून घेऊया. बघा आपण 1-2 मिनिटासाठी ना एक साईडनं चांगलं भाजून द्यायचं आणि आता आपण अशी पलटी मारणार आहे. बघा आपण इथे ना आता परत एक पळी भरून तेल घालते बाजूला. एकदम आता स्लो गॅस आपण एकदम कडक असे होऊन देऊया. आता सारखे पलटीने मारीत राहायचे. बघा आता आपण इथं ना पूर्ण 4-5 मिनिटं तसे ठेवलेले स्लो गॅसवर. आता आपण परत पलटी मारून घेऊया. बघा आपण 1-2 मिनिटं झाली का अशीच पलटी मारीत राहायचं आहे म्हणजे मसाला जळणार नाही. बघू शकतात. बघा आपले 10 मिनिटं झालेत. आता आपण अजून 2-3 मिनिटं ठेवणार आहे. बघा एकदम कडक व्हायला अशी सुरुवात झाली. पूर्ण कडक असे होऊन द्यायचे. बघू शकतात तुम्ही. अशी मधून मधून अशी ना यांना पलटी मारीत राहायची. आणि हा रव्याचा मसाला आहे ना हा जर बाजूला आला ना तर हा काढून घ्यायचा, नाहीतर मग याला लागून हे काळं दिसतं एकदम जळीलवाणी. बघा आपले 15-16 मिनिटं झाले. पूर्ण एकदम कडक अशी तळले. आता आपण काढून घेणार आहे
आणि राहिलेले पीस आहे ना ते पण आपण परत तव्यावरती टाकणार आहे. बघा आपण हे राहिलेले पीस हे पण असे सोडून घेतोय. बघा आपण आता याला पलटी मारून घेऊ. अशा प्रकारचे आता आपण सगळे पण तळून घेणार आहे. बघा आपली मच्छी तळून तयार झाली. तुम्हाला इथं तोडून पण दाखवते. बघू शकतात एकदम मधून पण शिजली, अशी छान अशी झाली. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.